नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं संध्याकाळ ते रात्रीचं रुटीन किंवा मग जॉबवरून आल्यानंतरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या रुटीनमध्ये आणि इतर जॉबला जाणाऱ्या महिलांच्या रुटीनमध्ये फक्त इतकाच फरक आहे की मी लवकर फ्री होते. माझी स्कूल टीचरची जॉब असल्यामुळे म्हणजे माझी शाळा सकाळी 7 ते 2 असते आणि ट्रॅव्हलिंगसुद्धा खूप जास्त नसल्यामुळे जवळजवळ 2:15 वाजता मी घरी येते. त्याच्यामुळे मी कधीकधी स्वतःला खूप ब्लेस्ड मानते की माझी शाळासुद्धा जवळ आहे आणि त्यातून माझी टीचिंगचीसुद्धा जॉब आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त असं हेक्टिक ट्रॅव्हलिंग नाही आहे किंवा जास्त स्ट्रेस किंवा वर्कलोड नाही आहे. जरी वर्कलोड वाटला नसला किंवा ट्रॅव्हलिंग नसली तरी माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी ज्या टीचर्स आहेत आणि आपल्या चॅनलशी तर जोडलेल्या आहेत त्या माझ्या गोष्टीने सहमत होतील की कंटिन्युअसली उभं राहून आपल्याला शिकवावं लागतं. असं रेअर आपल्याला चान्स भेटतो की ज्याच्यामध्ये आपण बसू शकतो थोडा वेळ. अदरवाईज आपल्याला कंटिन्युअसली उभं राहून शिकवावं लागतं आणि त्यामध्येच आपण सकाळी खूप लवकर उठलेलो असतो, त्यामुळे बॉडी पार थकून गेलेली असते आणि आल्यानंतर काम करण्याचा त्राण नसतो. तर आल्यानंतर मी थोडा वेळ झोपते जेवल्यानंतर आणि मग नंतर जे संध्याकाळचे जी कामं असतात ना त्यांना करायला मी सुरुवात करते. तर मी अलार्म लावून झोपते आणि जवळजवळ 1 तास तरी मी आराम करतेच करते. कधीकधी त्याचे 1.5 ताससुद्धा होतं, डिपेंड करतं की शेड्यूल किती हेक्टिक होतं. आणि मग त्याच्यानंतर उठल्यानंतर सगळ्यात पहिला चहा करते आणि मग इतर जी कामं आहेत त्यांना सुरुवात करते. ही जी संध्याकाळची कामं असतात ना ती न चुकणारी कामं असतात आणि ती करावीच लागतात. फक्त कामांचा जो क्रम असतो तो जर समजा बाहेरची काही कामं जर आली तर त्याच्यामध्ये जर थोडासा फक्त पुढे मागे होतो, पण जर एखादं काम जर स्किप केलं तर मग त्याचा जो लोड आहे तो वाढतो. जसं की आता कपड्यांचंच म्हणायला गेलं तर रोज जर समजा एक लोड लावला नाही तर मग कपड्यांचा पाईल वाढत जातो. दुपारी आल्यानंतर मी बेडशीटचा एक लोड लावला होता आणि तो पूर्ण झाला होता, तर आता त्या वाळत घालते म्हणजे रात्रभरापर्यंत ते सुकून जातील. पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या घरात लग्न समारंभ आहे, मग त्याबद्दलच डिस्कस करायला माझे सासू-सासरे आणि दीर आले होते. तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला, म्हणजे आल्यानंतर त्यांना चहा-पाणी वगैरे केलं आणि त्याच्यानंतर काही बोलणं वगैरे जे करायचं होतं ते केलं. तर आज थोडासा उशीर झाला. तर इतर वेळेससुद्धा रोज अर्णवचा अभ्यास मला घ्यावा लागतो. मागे जेव्हा मी तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी अर्णवला ट्युशन लावलेली आहे. पण तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर ना जवळजवळ 1 महिन्याच्या आतच फक्त अर्णव 1च महिना ट्युशनला गेला. त्याच्यानंतर त्यालाच जमलं नाही. कारण मी नोटीस केलं की घरी जितका त्याचा अभ्यास होतो ना तितका ट्युशनमध्ये होत नाही. म्हणजे तो करायला बघत नाही व्यवस्थित. त्याचं असं म्हणणं आहे की तूच माझा अभ्यास घे आणि तो माझ्याकडे चांगला अभ्यास करतोसुद्धा. मग मी विचार केला की माझी जी कामं आहेत जसं की आता यूट्यूबचं काम आहे ते करायला मला वेळ मिळायचा संध्याकाळी जेव्हा तो ट्युशनला जात होता तेव्हा, पण आता तो मला वेळ मिळत नाही. पण तरी ठीक आहे, मला जसं जमतं तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण मी तुम्हाला नेहमी सांगते का आपण आपल्या प्रायोरिटीनुसार कामं करायला पाहिजेत. इतर जी कामं आहेत ती होतच राहतील. तर त्याला दररोज ॲटलीस्ट 1 तास तरी मी देते आणि ते डिपेंड करते त्याच्या अभ्यासाच्या स्पीडवरती. जर मला जितके टॉपिक त्याचे कव्हर करायचे आहेत किंवा जितके सब्जेक्ट जर ते लवकर झाले तर त्याचा अभ्यास कधीकधी लवकरसुद्धा होतो. मग मी त्याला लवकर सोडते आणि मग आठवड्यातून मी त्याला काय करते ना 2 दिवस फ्री देते. त्या दिवशी मी त्याचा अभ्यास घेत नाही. इतर दिवशी मी स्ट्रिक्टली त्याचा रोज अभ्यास घेते. सर्वात आधी मी बघते की त्याच्या शाळेच्या नोटबुकमध्ये किती म्हणजे नोट्स वगैरे लिहून दिले आहेत की किती काम पूर्ण झालेलं आहे किंवा काही करेक्शन करायचं आहे का नाही. आणि मी तुम्हालासुद्धा सजेस्ट करेल की मुलं आल्यानंतर रोज त्यांची बॅग चेक करा. त्यांचा किती अभ्यास दिलेला आहे त्यांना. जर समजा काही करेक्शन्स असतील तर ते करा, जेणेकरून मुलं जेव्हा पाठांतराला बसतील तेव्हा ते चुकीचे क्वेश्चन आन्सर्स किंवा चुकीचे स्पेलिंग ते लर्न करणार नाही. मग या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या. त्याच्या शाळेतून खूप जास्त काही होमवर्क दिला जात नाही. मग मी दररोज काय करते त्याच्याकडून वाचन करून घेते किंवा मग एखादी प्रश्नोत्तरं पाठ करून घ्यायची असेल ती घेते. त्याचं डिक्टेशन असतं नेहमी किंवा मॅथ्सचे जे त्याला सम्स असतात एक्स्ट्रा ते मी त्याला देते. अशा प्रकारे मग त्याचा दररोज मला अभ्यास घ्यावा लागतो. आणि हे सुद्धा एक वेळ आहे असं जे मला त्याला द्यावंच लागतं. जरी मी बाहेरचं एखादं काही काम असेल, मला बाहेर जरी जायचं असेल तरी ॲटलीस्ट 15 ते 20 मिनटं तरी मी त्याच्या अभ्यासासाठी देते. आणि तो आता 2nd स्टँडर्डला आहे ना, तर मग त्याला जर मी सांगितलं की तू एवढं एवढं काम कर आणि मी इतर माझी जर काही कामं असतील जी इम्पॉर्टंट ती करायची असेल तर मी करते. आणि माझं नेहमी एकच आहे की एका वेळेस जर शक्य असेल तर आपण 2 कामं करायला पाहिजेत. तर मग मी त्याचा अभ्यास घेता घेता कपडेसुद्धा फोल्ड करते, म्हणजे माझं त्याच्यावरती लक्षसुद्धा राहतं आणि माझं एक एक्स्ट्राचं कामसुद्धा होऊन जातं. कारण मी तुम्हाला म्हटलं ना एक लॉन्ड्री हे कसं काम आहे ना का ते जर समजा वेळेवर आपण नाही केलं तर उगाचच घरामध्ये पसारा होत जातो.
अर्णवचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर त्याला रुद्रसोबत मी हेअरकट करायला पाठवलेलं आणि आता जवळजवळ 7 वाजल्यात आणि मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर हे राजने गव्हाचं पीठ आणलेलं होतं. म्हणजे इथं मी काय करते ना, आधी मी आशीर्वादचं वगैरे पीठ घ्यायची, पण नंतर मलाच कुठेतरी वाटलं की शेवटी ते जे पीठ असतं त्याच्यामध्ये कधी प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात, कारण ते पीठ लवकर खराब नाही होत जर आपण नोटीस केलं तर आमच्या इथे एक चक्की आहे आणि त्या चक्कीमध्ये ना फ्रेशली गहू दळून दिले जातात. म्हणजे आपल्याला गहू नेण्याची गरज नाही, तिकडेच असतात गहू आणि ते आपण चूज करू शकतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला किती पीठ पाहिजे तितकं आपण ते गहू दळून घेऊ शकतो. आणि ते पिठाच्या चपात्यासुद्धा खूप छान होतात. तर मग ते पीठ आणलेलं होतं आणि एकदम फ्रेशली दळलेलं होतं आणि त्याच्यामुळे ते गरम गरम होतं. तर ते पिशवीतून काढून मी डब्यात टाकते आणि थोडंसं जितकं चपातीसाठी पाहिजे तेवढं घेते आणि तो डबा थोडासा उघडाच ठेवतो, जेणेकरून सगळा माझा स्वयंपाक होता ते पीठ थोडंसं थंड होईल. आज मी जो व्हिडिओ शूट केला तो मागच्या बुधवारचा आहे. तर त्या दिवशी मी छान असं ग्रीन चिकन केलं होतं. संध्याकाळी जेवायला काय करू तो प्रश्न पडलेला होता. मला असं वाटते व्हेजपेक्षा नॉनव्हेजच्या दिवशी खूप जास्त प्रश्न असतो की नक्की काय करायचं, कारण व्हेजमध्ये खूप व्हरायटी असते आणि तितकी नॉनव्हेजमध्ये नसते. आणि दुपारी कसं मच्छी वगैरे होते तर संध्याकाळी पुन्हा मच्छी खाण्याचं मन नाही करत. मग संध्याकाळी शक्यतो एक तर सुकी मच्छी असते, अंडं किंवा मग चिकन असं काहीतरी असतं. तर मी आज विचार केला की ग्रीन चिकन करते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते, कारण एकदम झटपट होणार आहे आणि खूपच टेस्टी लागतं. सर्वात आधी आपण वाटण करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ 7-8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा लसूण खूप मोठा आहे त्याच्यामुळे या पाकळ्या मी कापून टाकत आहे. त्यानंतर जवळजवळ 1.5 चमचा जिरं आणि 10 ते 12 काळी मिरीचे दाणे घातलेले आहेत. सोबत या 2 हिरव्या मिरच्या, आणि या हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत. जर समजा तुम्हाला तिखट आवडत असले तर तुम्ही तिखट मिरच्या टाकू शकता. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते तेठासकट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला आलं घालायचं नाही आहे, कारण ही जी पेस्ट आहे ते आपण खूप जास्त परतवणार नाही आहोत. मग मला म्हणजे जितका एक्सपिरियन्स आहे कुकिंगचा त्यावरून मला एकच कळलेलं आहे का जर समजा आपल्याला एखादी आलं किंवा लसणाची जी पेस्ट आहे ती खूप जास्त परतवायची नसेल तर त्यामध्ये एकतर आलं किंवा लसूण घालायचं, किंवा जर दोन्ही आपल्याला घालायचं असेल तर ते बारीक चिरून घालायचं. जर समजा दोन्ही आपण एकत्र टाकले म्हणजे आलं लसणाची पेस्ट, तर ती परतणं भाग आहे. ती जर जास्त व्यवस्थित आपण नाही परतली तर त्याला स्मेल येतो. म्हणून अशा जर काही रेसिपीज असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त खूप जास्त ती परतवायची नाही आहे तर एकतर त्याच्यामध्ये फक्त लसूण घाला किंवा आलं, डिपेंड का तुम्ही कोणती रेसिपी करणार आहेत ती. तर इथे वाटण बनवून मी तयार करून घेतलेलं आहे आणि याने आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकनमध्ये हळद, मीठ, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं मी 10 ते 12 घेतलेले आहेत आणि ते हाताने तोडून घालते आणि त्याचसोबत आपण तयार केलेल्या वाटण यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चिकन जर समजा शक्य असेल तर जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास. माझ्याकडे खूप जास्त वेळ नव्हता म्हणून मी फक्त 15 ते 20 मिनिटच हे ठेवलेलं आहे. गेल्या महिन्याभरापासून लिटिल रिच्युअल्स या ब्रँडचे काही प्रोडक्ट्स मी रुद्र आणि अर्णवसाठी वापरते. तर त्यामध्ये सनस्क्रीन, बॉडी लोशन आणि हेअर अँड बॉडी वॉश मला रिसीव्ह झालं होतं आणि प्रोडक्ट्स खूपच छान आहेत. तर विचार केला त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते. मुलांसाठी कोणतेही प्रोडक्ट्स वापरत असताना आपल्याला थोडासा विचार करूनच वापरावे लागतात, कारण आपण अशा प्रकारचे कोणतेही प्रोडक्ट जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या केमिकलचा वापर केलेला असतो आणि मग ते स्किनमधून ॲब्झॉर्ब होऊन ते रक्तामध्ये सुद्धा मिसळले जातात. त्यामुळे शक्यतो मुलांसाठी जे काही आपण प्रोडक्ट्स वापरतो ते जर सेफ आणि नॅचरल असतील तर तेच बरं. तर लिटिल रिच्युअल्सचे जे प्रोडक्ट्स आहेत ना हे खूपच छान आहेत, कारण हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्लांट बेस्ड आहेत, 100% प्युअर आणि नॅचरल आहेत. त्यामध्ये सर्व ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स, टॉक्झिन्स किंवा आर्टिफिशियल फ्रेग्रन्सेससुद्धा नाही आहे. मुलांच्या स्किनवरती हे खूपच जेंटल आहेत. आता माझी मुलं तरी थोडीशी मोठी आहेत, पण जर समजा तुमची मुलं खूपच लहान असेल तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि हे प्रोडक्ट्स मी वापरल्यानंतरच त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. हेअर अँड बॉडी वॉश हे नावाप्रमाणेच 2 in 1 असल्यामुळे आपल्याला सेपरेट शॅम्पू वगैरे घेण्याची गरज नाही आहे आणि इतकं माइल्ड आहे की हे डोळ्यांना झोंबतसुद्धा नाही आहे. त्यामुळे जर समजा तुमची मुलं खूपच लहान आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. मुलं उन्हामध्ये खेळतात आणि खरं तर त्यांनासुद्धा सनस्क्रीनची गरज असते, पण सनस्क्रीन वापरताना एकच प्रॉब्लेम आपल्याला येतो की त्यामध्ये खूप सारे केमिकल्स वापरलेले असतात आणि म्हणून आपण ते अवॉइड करतो. पण लिटिल रिच्युअल्सचे जे सनस्क्रीन आहे ते आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत. त्यामुळे ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मुलांच्या स्किनवरती खूपच सेफ आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते क्लिनिकली प्रूव्हन आहेत आणि त्याचसोबत डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेडसुद्धा आहेत. मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे ती लगेचच ड्राय होते. यांचं जे बॉडी लोशन आहे ते खूपच मॉइश्चरायझिंग आहे आणि हायड्रेटिंगसुद्धा आहे. यामध्ये फक्त तुम्हाला इतकेच प्रोडक्ट नाही, इतरही भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वूड प्रेस्ड ऑर्गॅनिक ऑइलसुद्धा आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचे छोटे छोटे बेबीजची मसाज वगैरे सुद्धा करू शकता.
लिटिल रिच्युअलचे सर्व प्रोडक्ट्स ॲमेझॉन, फर्स्टक्राय आणि त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चेकआउट करा. अर्णव हेअरकट करून आल्यानंतर त्याची अंघोळ वगैरे केली, त्याला रेडी केलं आणि आपले चिकनसुद्धा इथे छान असं मॅरिनेट झालेलं आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना, म्हणजे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ, तर ते चिकन मॅरिनेट करून घ्या, जेणेकरून अजून चांगली टेस्ट येईल. हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यावरती परतून घ्यायचं आहे. चिकन धुत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं होतं, म्हणून थोडंसं इथे पाणी दिसत आहे. शक्य असेल तेवढं ड्रायच तुम्ही ठेवा आणि व्यवस्थित असं परतून घ्या. खूप जास्त परतवण्याची गरज नाही, कारण यामध्ये आपण फक्त लसूणच घातलेलं आणि लसूण थोडासा जरी कच्चा असला ना तरी काही फरक पडत नाही, त्याने चांगलीच टेस्ट येते. ते चिकन जवळजवळ 5 ते 7 मिनटं मी परतून घेतलं होतं. आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, थोडीशी ग्रेव्ही पाहिजे की एकदम ड्राय पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही पाणी घालायचं आहे आणि जवळजवळ 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती. आता चिकन पण म्हणजे कसं आहे त्यावरती सुद्धा डिपेंड करते का किती कुकरच्या शिट्ट्या लागतील. हे जवळजवळ 3 शिट्ट्यांमध्ये चिकन शिजलं होतं. तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. मीठ वगैरे तुम्ही एकदा चेक करून घ्या. अशा पद्धतीने मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना, जे तुम्हाला ड्राय असं फ्राय करून घ्यायचं असेल ना, म्हणजे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये, तर ॲज अ स्टार्टर म्हणून पण खूप छान लागतं. किंवा तुम्हाला कांद्याच्या फोडणीवरती मारून थोडीशी थिक ग्रेव्ही करायची असेल तरीसुद्धा चांगलं लागतं. किंवा जर समजा तुम्हाला सूपसारखं करायचं असेल ना, म्हणजे थोडंसं चिकन तुमच्याकडे अवेलेबल असलं आणि तुम्हाला सूप वगैरे पिण्याचं मन करत असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही कुकरला लावूनसुद्धा याच्या 2-3 शिट्या घेऊन मस्त असं सूप करू शकता. सगळ्या पद्धतीने चिकन खूपच छान लागतं. कधी जर तुम्ही ट्राय नसेल केलं ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता पटकन मी ते चपात्यासुद्धा करून घेते. तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि चिकन आपलं तयार झालेलं आणि याच्यामधले काही चिकनचे पीसेस आहेत ते मिसिंग आहेत. आणि हे चिकन बनवल्यानंतर ना घरात असंच असते की एकदा कुकर खोलते कधी आणि त्याच्यातलं चिकन चाखायला कधी मिळते. तर काही पीसेस जे आहेत ते मिसिंग आहेत. यामध्ये सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि न विसरता यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळला नाही याची टेस्ट आहे ती एकदम थोड्याशा म्हणजे हायर लेवलवरती जाते. त्यामुळे लिंबू यामध्ये नक्की पिळा आणि मस्त आपलं छान असं ग्रीन ग्रेव्हीमधलं चिकन जे आहे ते बनून तयार आहे. झटपट तयार होतं आणि याच्यामध्ये खूप जास्त काही तामझामच नाही आहे. एक फक्त वाटण करून आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे आणि कुकरला लावायचं किंवा मग पॅनमध्ये फ्राय करायचं आहे. तर आमचं जेवण वगैरे झालं होतं. आता ही रात्रीची न चुकताची किचन क्लिनिंग, जी कितीही कंटाळा आला तरी करून घ्यावीच लागते. तर डब्बासुद्धा थोडासा थंड झालेला होता, म्हणजे पूर्णपणेच थंड झाला होता. तर जागी ठेवून देते आणि सर्वात आधी समोरचं जे प्लॅटफॉर्म आहे ना ते मी आवरून घेते. मी तुम्हाला नेहमी सांगते का, आपण जर समजा म्हणजे भांडी वगैरे घासण्यासाठी जर तुमच्याकडे कोणत्या ताई वगैरे येत असतील तर ॲटलिस्ट जे गॅसची शेगडी असते ना ते प्लॅटफॉर्म तरी स्वच्छ ठेवा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तिकडे पसारा दिसणार नाही. आणि भांड्यांमधले जे खरकट आहे ना ते काढूनच तुम्ही भांडे तिकडे ठेवा. आणि आज सिंक भांड्याने ओव्हरफ्लो होते. ज्यावेळेस मी स्वयंपाक करत असताना भांडी घासत नाही तेव्हा अशाच प्रकारे सिंकमध्ये खूप भांडी पडलेली असतात. तर यामध्ये दुपारच्या स्वयंपाकाचे, त्याच्यानंतर आमचे जे टिफिन्स वगैरे आहेत ते आणि आत्ताच्या रात्रीच्या स्वयंपाकाची सर्व भांडी वगैरे आहेत. तर शक्यतो मी प्रयत्न करते की स्वयंपाक करत असतानाच भांडी घासेल म्हणून, पण आज मला वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे इतकी सर्व भांडी जमलेली आहे. पण असो ती आता पटकन मी घासून घेते. ते सगळं जास्त काही मी शूट काय केलं नाही आहे, कारण तुम्ही खूप वेळा माझं हे रुटीन आहे ते पाहिलेलं आहे. किचन साफ करून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी डब्याला काय करायचं किंवा दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं त्याची थोडीफार तयारी करावी लागते. तर दुसऱ्या दिवशी डब्याला मला साबुदाण्याची खिचडी करायची होती, तर त्यासाठी मी साबुदाणे भिजत घालते. आणि माझंही तुम्हाला हेच म्हणणं आहे की सकाळी उठल्यानंतर विचार करण्यापेक्षा की डब्याला काय करायचं आहे, त्यापेक्षा आदल्या रात्री जर आपण थोडासा विचार केला ना तर सकाळी उठल्यानंतर आपला खूप जास्त वेळ वाया जात नाही. आणि जे काही आपल्याला थोडेसे काही प्रिपरेशन्स वगैरे करायचे असेल तर आपण आदल्या रात्री करू शकतो, जेणेकरून सकाळी आपला भरपूर वेळ वाचतो. आणि कधी कसं असतं ना की आपण जर समजा नाही आधीच विचार केला तर मग सकाळी काहीतरी जंक घेऊन जातो किंवा मुलांनासुद्धा डब्याला तेच देतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आदल्या दिवशीच आठवडाभर आधी करणं कधी शक्य होत नाही, कारण घरातल्यांच्या प्रेफरन्सनुसार सुद्धा आपला मेनू चेंज होतो. मग जरी तसं नाही जमलं तरी 2-3 दिवसाचं किंवा मग जास्तीत जास्त 1 दिवस आधीच ठरवून ठेवा की दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाकाला काय करणार आहेत ते. तर इथे साबुदाणे मी एकाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि मग थोड्याशा पाण्यामध्ये ते भिजत घालते.
आणि किचन वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे. त्यानंतर सकाळी जास्त हेक्टिक नाही व्हावी तर त्यासाठी थोडीफार तयारी मी करून ठेवते. जसं की ते मशीनमध्ये मी कपडे टाकून ठेवते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर फक्त मला मशीन लावावी लागते. आणि जर समजा मी जाण्याच्या आधी जर समजा लोड पूर्ण झाला तर ते वाळतसुद्धा घालून जाते, नाहीतर मग रॅज कपडे स्टँडवरती मग वाळत घालतात. दिवसभराचं रुटीन कितीही हेक्टिक असेल, कितीही उशीर झाला असेल किंवा कितीही थकले असेल, तरी पण न चुकता स्किन केअर मी फॉलो करतेच. स्किन केअर म्हणजे खूप जास्त काही करत नाही, पण चेहरा नक्कीच स्वच्छ असा धुवून घेते फेसवॉशने आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे किंवा कधीकधी सिरम वगैरेसुद्धा वापरते. मी असं नाही सांगत की सिरम किंवा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स वापरायलाच पाहिजे, पण ॲटलिस्ट चेहरा स्वच्छ करून त्यावरती मॉइश्चरायझर रात्री झोपण्यापूर्वी तरी नक्की वापरायचं. स्पेशली आपण जेव्हा 35 किंवा 30 क्रॉस करतो ना, त्यानंतर त्वचेची आपल्या थोडीशी जास्तच काळजी घ्यायची, कारण स्किनवरती खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे म्हणजे दिसून येतात. तर ते अवॉइड करण्यासाठीच किंवा स्किन एजिंग वगैरेसुद्धा अवॉइड करण्यासाठी आपण प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करायलाच पाहिजे. तरी ते मी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवून घेते फेसवॉशने आणि तुम्हाला जे काही प्रोडक्ट सुटेबल असतील तेच तुम्ही वापरा. मी तरी म्हणेल तुम्हाला जर काही स्किन इश्यूज वगैरे जर तुम्हाला असतील तुम्ही डॉक्टरांशी सुद्धा कन्सल्ट करू शकता. कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही प्रोडक्ट्स वापरू नका, स्वतः आधी व्यवस्थित असा विचार करा आणि नंतरच वापरा. तर माझ्या स्किनवरती ना थोडेसे पिंपल्स वगैरे यायला म्हणजे सुरुवात झालेली होती किंवा ब्लॅकहेड्स वगैरे. मी ते सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम वापरते, म्हणजे कमेंट्स येण्यापूर्वीच मी सांगते, कारण मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा स्किन केअर रुटीन वगैरे शेअर करते ना त्यावेळेस कमेंट्स येतात की तू काय वापरते. तरी ते मी सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम वापरते आठवड्यातून 3 वेळा आणि त्यानंतर न चुकता मॉइश्चरायझर वापरते. तर अशा प्रकारे हे माझं संध्याकाळचं रुटीन असतं. आणि आता हे रुटीन पाहून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ मला फ्रिक्वेंटली का नाही टाकतायत. मागे एक कमेंटसुद्धा आली होती की तुझे व्हिडिओ आम्ही खूप मिस करतो आहे, पण नेहमी रिझन देणंसुद्धा मला योग्य नाही वाटत. मी प्रयत्न करेल आठवड्यातून 1 व्हिडिओ तरी टाकण्याचा, जितकं शक्य असेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली खूप सारी काळजी घ्या. बाय.